छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं स्वराज्य, बुलंद सह्याद्री आणि स्वराज्याचे असंख्य गडकोट। या व्हिडिओमध्ये आपण पुणे जिल्ह्यातील 20 महत्त्वाच्या किल्ल्यांची अगदी थोडक्यात माहिती घेणार आहोत। नंबर 20, नारायणगड। नारायणगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेला गिरिदुर्ग प्रकारातील एक महत्त्वाचा किल्ला आहे। हा किल्ला समुद्र सपाटीपासून 876 मीटर उंचीवर आहे। किल्ल्याच्या जवळ नारायणगाव नावाचे गाव आहे। नंबर 19, भोरगिरी। पुणे जिल्ह्यातील खेड म्हणजेच राजगुरुनगर तालुक्यातील एक छोटेखानी दुर्ग म्हणजेच भोरगिरी। भीमा नदीच्या खोऱ्यात वसलेला हा किल्ला भीमाशंकर पासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावरती आहे। नंबर 18, सावंड। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेला हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे। जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीच्या उगमाजवळ हा किल्ला आहे। नंबर 17, राजमाची। हा पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्याच्या जवळ असलेला किल्ला आहे। गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला समुद्र सपाटीपासून 833 मीटर उंचीवर आहे। नंबर 16, विसापूर। लोणावळ्यापासून जवळच लोहगड आणि विसापूर ही किल्ल्यांची जोडी आहे। मळवली नावाच्या गावातून विसापूर किल्ल्याकडे जाता येते। समुद्र सपाटीपासून हा किल्ला 3500 फूट उंचीवर आहे। नंबर 15, वाबगाव। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यात असलेला हा भुईकोट किल्ला म्हणजे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार। याच किल्ल्यावर महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म झाला होता। नंबर 14, पुरीगड। पुरीगड हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला लोणावळ्याच्या डोंगर रांगांमध्ये आंबवणे गावाजवळ हा किल्ला आहे। समुद्र सपाटीपासून हा किल्ला 1010 मीटर उंचीवर आहे। नंबर 13, विचित्रगड। विचित्रगड उर्फ रोहिडा किल्ला पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून भोर शहराच्या दक्षिणेस अवघ्या 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे। गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला 3760 फूट उंचीवर आहे। नंबर 12, हडसर। हडसर हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून नाणे घाटाच्या व्यापारी मार्गावरील एक महत्त्वाचा किल्ला आहे। गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला समुद्र सपाटीपासून 4680 फूट इतक्या उंचीवर आहे। नंबर 11, सिंहगड। स्वराज्यातील महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक म्हणजेच सिंहगड किल्ला। तानाजी मालुसरेंच्या बलिदानामुळे सिंहगड इतिहासात प्रसिद्ध आहे। पुण्याच्या नैऋत्येला 25 किलोमीटर अंतरावरती सिंहगड किल्ला आहे। गड आला पण सिंह गेला हे प्रसिद्ध वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंविषयी याच गडाच्या पराक्रमामुळे उद्गारले होते। नंबर 10, रायरेश्वर। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेला रायरेश्वर किल्ला स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळापासूनचा अगदी महत्त्वाचा साक्षीदार आहे। इथेच शिवरायांनी 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती। नंबर 9, मल्हारगड। पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेला मल्हारगड किल्ला स्वराज्यातला सगळ्यात शेवटी बांधण्यात आलेला किल्ला आहे। हा किल्ला दिवे घाटापासून जवळ असलेल्या सोनोरी गावात आहे। नंबर 8, लोहगड। लोहगड हा किल्ला लोणावळ्याच्या जवळ असून समुद्र सपाटीपासून 3420 फूट इतक्या उंचीवर आहे। लोणावळ्याच्या जवळ असलेल्या मळवली गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे। नंबर 7, तिकोना किल्ला। पुण्यापासून साधारणतः 60 किलोमीटर अंतरावरती असलेला तिकोना किल्ला समुद्र सपाटीपासून साधारणतः 3500 फूट उंचीवर आहे। किल्ल्याची भौगोलिक रचना 3 कोनात असल्यामुळे त्याला तिकोना असे नाव पडले असावे। नंबर 6, तुंग किल्ला। पवनमावळातला आणखी एक महत्त्वाचा किल्ला म्हणजेच किल्ले तुंग। गिरिदुर्ग प्रकारातला हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवर आहे। याच किल्ल्याला कठीणगड असे देखील संबोधले जाते। नंबर 5, जीवधन। नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावरील सर्वात महत्त्वाचा किल्ला
म्हणजेच किल्ले जीवधन. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात हा किल्ला असून समुद्रसपाटीपासून 3754 मीटर इतक्या उंचीवर आहे. नंबर 4, किल्ले पुरंदर. छत्रपती संभाजी महाराज यांची जन्मभूमी म्हणून किल्ले पुरंदर ओळखला जातो. पुणे जिल्ह्यातील सासवड शहरापासून 10 किलोमीटर अंतरावरती पुरंदर हा किल्ला आहे. नंबर 3, तोरणा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 16व्या वर्षी जिंकलेला सर्वात पहिला किल्ला म्हणजेच किल्ले तोरणा. तोरणा हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात असून समुद्रसपाटीपासून 4604 फूट इतक्या उंचीवर आहे. नंबर 2, राजगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सर्वात पहिली राजधानी म्हणजेच राजगड किल्ला होय. गडांचा राजा आणि राजांचा गड असा अभिमानाने राजगडाचा उल्लेख केला जातो. पुण्यापासून हा किल्ला 48 किलोमीटर अंतरावरती असून स्वराज्याची तब्बल 25 वर्ष हा किल्ला राजधानी होता. नंबर 1, शिवनेरी किल्ला. अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी ही शिवनेरी किल्ल्याची सर्वात मोठी ओळख आहे. शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून जुन्नर शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती आहे. तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये असंख्य गडकिल्ले असून त्यातल्या 20 महत्त्वाच्या किल्ल्यांची अगदी थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा आणि महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यातल्या किल्ल्यांची माहिती तुम्हाला ऐकायला आवडेल हे देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.